नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीच्या मॅथ या विषयाचा फर्स्ट चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. यातला आपला पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. राईट द नेम फ्रॉम द फिगर अलोंग साइड. या ठिकाणी मी मराठीलाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलंय. तर सेमी इंग्लिशच्या पुस्तकात प्रश्नाची रचना थोडीशी वेगळी असू शकते. तर या ठिकाणी आपल्याला आकृती दिली आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला नावं द्यायची आहेत. तर पहिले आपल्याला विचारलंय एक रेषीय बिंदू, कोलिनियर पॉइंट्स. तर मित्रांनो, कोलिनियर पॉइंट्स काय असतात की एका सरळ रेषेत 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू असतात, त्यांनाच आपण एकरेषीय बिंदू किंवा कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. तर असे बिंदू मला या आकृतीवर दिसत आहेत का? जर मी या ठिकाणी या सरळ रेषेवर बघितलं, मला या ठिकाणी एम, ओ आणि टी दिसत आहेत. म्हणजेच काय, आपण यांना कोलिनियर पॉइंट्स म्हणू शकतो. तर मग मी इथे त्यांना लिहून घेईल, पॉइंट्स किंवा बिंदू एम, ओ आणि टी. अजून कुठे मला तसे एका रेषेत बिंदू दिसत आहेत का? जर मी या ठिकाणी या तिरक्या रेषेला बघितलं, तर याच्यावर मला आर, ओ आणि एन हे एकाच रेषेत आलेले बिंदू दिसत आहेत. म्हणजेच काय, यांना पण आपण एक रेषीय बिंदू किंवा कोलिनियर पॉइंट्स म्हणू शकतो. बिंदू आर ओ एस, आर ओ एन, आर ओ एन. अजून आकृतीमध्ये कुठे असे 3 बिंदू दिसत आहेत का एका सरळ रेषेत? जर या ठिकाणी मी इकडे बघितलं, मला ओ आणि पी हे 2च बिंदू दिसत आहेत. म्हणजेच काय, यांना आपण कोलिनियर पॉइंट नाही म्हणू शकत, एकरेषीय बिंदू यांना नाही म्हणू शकत. इकडे पण तेच केस आहे. तर या ठिकाणी आपल्याला फक्त 2 संच मिळाले आहेत एक रेषीय बिंदूंचे. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट सॉल्व केलंय. आता आपण दुसरं बघू, किरण म्हणजे कुठे. सॉरी, किरण आपण शोधायचे आणि त्यांना नाव लिहायचे. तर या ठिकाणी आकृतीमधनं आपल्याला किरण शोधायचे आहेत. तर मित्रांनो, किरण म्हणजेच काय, जेव्हा एखादी रेषा एका पॉइंट पासून सुरू होते आणि दुसऱ्या डायरेक्शनला तिला कितीही वाढवता येते. म्हणजेच काय, तिच्या दुसऱ्या डायरेक्शनला एक बाणाचं चिन्ह असतं. अशा आकृतीलाच आपण किरण किंवा रे म्हणतो. तर हिचा सुरुवातीचा पॉइंट आणि तिच्यावरचा कुठलाही एक पॉइंट याचा उपयोग करून आपण त्याला नाव देतो. तर आता आपण अशी आकृती या आकृतीमध्ये शोधूया आणि त्याला नाव देऊया. जर या ठिकाणी मी एम पासून स्टार्ट केलं, तर मला ही आकृती मिळते ज्याच्यावर की पॉइंट टी आणि पॉइंट ओ आहे. तर याला आपण किरण म्हणू शकतो, रे म्हणू शकतो. रेला नाव देऊया. सुरुवातीच्या पॉइंट पासून सुरुवात करायची आणि त्याच्यावरचा कुठलाही एक पॉइंट वापरून आपण त्याला नाव देऊ शकतो. जसं की मी याला नाव दिलं एम ओ किंवा एम टी. या ठिकाणी जर आर पॉइंट पासून बघितलं मी या साईडला, तर मला हा एक किरण दिसतोय. तर याला नाव देऊया आपण आर. त्याच्यावरचा कुठलाही एक पॉइंट आर एन किंवा आर ओ. अशाच प्रकारे जर मी ओ पासून सुरुवात करतोय, तर या ठिकाणी वरच्या साईडला मला एक किरण मिळतोय ओपी. या साईडला मला एक एन साईडला मला एक किरण मिळतोय ओ एन. या आडव्या डायरेक्शनला मला हा एक किरण मिळतोय ओ टी, ज्याची सुरुवात ओ पासून होते. इकडे खालती
एस डायरेक्शनला मला एक किरण मिळतोय ओ एस, आणि इकडे आर डायरेक्शनला पण मला एक किरण मिळतोय ओ आर, आणि हा एक ओ एम. मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी ओ एम आणि एमओ, एमओ मध्ये काय होतंय की सुरुवात एम पासून होते, हा असा किरण आहे एमओ, आणि इथे जो ओ एम आहे तो असा किरण आहे. तर हे दोघं वेगवेगळे किरण आहेत, एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण आकृतीमधले सर्व किरण रे शोधलेत. 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 किरण आपल्याला मिळाले. तर आता आपण बघूया लाईन सेगमेंट, रेषाखंड. तर रेषाखंड काय असतो? जेव्हा एखाद्या रेषेची सुरुवात एका पॉइंट पासून सुरू होते आणि दुसऱ्या पॉइंटला संपते, त्याचा एंड होतो, तेव्हा आपण त्याला रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट म्हणतो. आणि याच्या सुरुवातीचा पॉइंट आणि एंड पॉइंट, अंत्यबिंदू, या दोघांना वापरून आपण त्याला नाव देतो. तर बघूया आता आकृतीमध्ये. जर मी एम पॉइंट पासून सुरुवात केली तर या ठिकाणी मला एमओ हा एक रेषाखंड मिळतोय. तर मी त्याला नाव देऊन देईल एमओ. यालाच मी ओ एम पण म्हणू शकतो. जर मी एम पासून सुरुवात करतोय आणि टी पर्यंत कंटिन्यू ठेवतोय तर मला हा दुसरा रेषाखंड मिळतोय एम टी. यालाच मी टी एम लिहू शकतो. जर मी आर पासून सुरुवात करतोय तर या ठिकाणी मला आर ओ पर्यंत एक रेषाखंड मिळतोय आर ओ. यालाच मी ओ आर पण लिहू शकतो. इकडे मी जर आर पासून स्टार्ट केलं आणि एन पर्यंत कंटिन्यू ठेवलं तर मला इकडे एक दुसरा रेषाखंड मिळतोय आर एन. यालाच मी एन आर पण लिहू शकतो. या ठिकाणी ओ पासून सुरुवात करतोय, एक मिनिट. तर या ठिकाणी ओ पासून सुरुवात करूया आणि वरच्या साईडला जाऊया. सॉरी, एक मिनिट. हा, या ठिकाणी तर पॉइंट ओ आणि पॉइंट पी जर मी जोडला तर मला हा रेषाखंड मिळतोय. याला नाव देऊया ओ पी किंवा पीओ. जर मी इकडच्या साईडला गेलो तर ओ एन हा एक रेषाखंड मिळतोय. यालाच मी एन ओ म्हणू शकतो. या ठिकाणी ओ टी किंवा टी ओ. इकडे जर येतोय खाली तो ओ एस किंवा यालाच एस ओ. तर अशा प्रकारे आपण या आकृतीवरचे सर्व किरण शोधलेत. सॉरी, सर्व लाईन सेगमेंट शोधलेत. मी मध्ये किरण बोललो का? सॉरी, रेषाखंड, सर्व रेषाखंड शोधलेत. 1 2 3 4 5 6 7 8. तर टोटल 8 रेषाखंड आपल्याला मिळालेत, लाईन सेगमेंट मिळालेत. तर मित्रांनो, आता आपण बघूया रेषा किंवा लाईन. तर लाईन म्हणजे काय? जेव्हा एखादी रेषेची सुरुवात आणि अंत आपल्याला माहित नसतो, म्हणजेच काय, तिच्या दोघं टोकांना बाणाचं चिन्ह असतं, तर अशा आकृतीलाच आपण रेषा म्हणतो किंवा लाईन म्हणतो. आणि याच्यावरच्या कुठल्याही दोन बिंदूंचा उपयोग करून नाव देतो. तर आपण आकृतीमध्ये अशी रेषा शोधू आणि तिला नाव देऊ. जर मी या ठिकाणी आडवी ही रेषा बघितली तर मला ही रेषा दिसते एक, जिच्या की दोघं टोकांना बाणाचं चिन्ह आहे. आणि याच्यावर मला एम, ओ आणि टी हे बिंदू दिसत आहेत. तर चला मग याला नाव देऊ. तर कुठल्याही दोन बिंदूंचा वापर करून मी नाव देतोय. यालाच मी एम ओ किंवा ओ एम किंवा एम टी
किंवा TM किंवा OT किंवा TO अशा प्रकारे नाव देऊ शकतो. जर मी इकडे तिरकी रेष बघितली, ही जी लाल पेनाने तुम्हाला दिसत असेल, तर मला इथे पण ही एक रेष मिळते, एक लाईन मिळते, जिच्यावर R, O आणि N हे बिंदू आहेत. तर मग हिला पण आपण नाव देऊन घेऊ. कुठल्याही दोन बिंदूंचा वापर करून आपण नाव देऊ. RO किंवा OR, RN किंवा यालाच मी NR किंवा ON किंवा NO अशा प्रकारे आपण दोघं रेषा शोधल्या आहेत आणि त्यांना नाव दिलेत. तर आपण पहिला प्रश्न सॉल्व केलाय. आता आपण सेकंड प्रश्न बघू. दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर या ठिकाणी आपल्याला विचारलंय की शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. राईट द डिफरंट नेम ऑफ द लाईन शोईंग इन फिगर. या ठिकाणी आपल्याला एक रेषा दाखवली आहे, तिच्यावर काही पॉइंट्स दाखवलेत आणि आपल्याला नावं द्यायची आहेत. तर चला मग आपण नाव देऊ. या ठिकाणी मी रेषा किंवा लाईन लिहिणार आणि कुठल्याही दोन पॉइंटच्या साहाय्याने त्याला नाव देण्याचा प्रयत्न करेन. तर मी सुरुवात A पासून करतोय. AB इकडच्या साईडला जातोय किंवा यालाच मी AC किंवा AD यालाच मी BA CA किंवा DA असंही लिहू शकतो. आता मी B पासून स्टार्ट करतोय. तर BC BD यालाच मी CB आणि DB असंही लिहू शकतो. जर C पासून स्टार्ट केलं तर या ठिकाणी आपण CD किंवा DC असं लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण या रेषेला नाव दिलीत. तर अशा प्रकारे आपण सेकंड नंबर प्रश्न, दुसरा प्रश्न पण सॉल्व केलाय. आता आपण तिसरा प्रश्न बघू. तर स्क्रीनवरती तुम्हाला तिसरा प्रश्न दिसत असेल. इथे आपल्याला मॅच द पेअर जोड्या जुळवा विचारलंय. दोन गट दिलेत. एका गटामध्ये आपल्याला आकृत्या दिल्यात आणि दुसऱ्या गटामध्ये त्यांची नावं दिलीत. तो योग्य आकृती योग्य नावाने आपल्याला जोडायची आहे. तर पहिल्या ठिकाणी मला दिसतंय की दोघं टोकांना एक रेषा आहे, तिला दोघं टोकांना बाणाचं चिन्ह आहे. म्हणजेच काय, ही एक आपल्याला लाईन किंवा रेषा दिसते. तर चला मग आपण दुसऱ्या गटामध्ये रेषा शोधू आणि त्याला जोडूया. या ठिकाणी C ऑप्शनलाच मला रेषा दिसते किंवा लाईनचं ऑप्शन दिसतंय. तर या दोघांना आपण जोडून घेऊ. C सेकंड ऑप्शनला मला दिसतंय की एक लाईन आहे आणि तिचा एंड आणि स्टार्टिंग पॉइंट दाखवला आहे या ठिकाणी. यालाच आपण रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट म्हणतो. तर B गटामध्ये आपण बघूया रेषाखंड किंवा लाईन सेगमेंट, जे की मला D ऑप्शनला दिसतंय. या दोघांचं पेअरिंग मी करून घेतो. तर सेकंड ऑप्शनला D अशा प्रकारे आपण पेअर केलं. तिसऱ्या ऑप्शनला दिसतंय मला की एक सपाट पृष्ठभाग आहे, यालाच आपण प्लेन किंवा प्रतल म्हणतो. तर या ठिकाणी B ऑप्शनला मला दिसतंय प्रतल किंवा प्लेन. या दोघांना मी पेअर करतो, यांची जोडी जुळवतो. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्याची जोडी B ला जोडली आहे. तर चौथ्या ऑप्शनला मला दिसतंय एक किरण आहे, जो की एका पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि दुसऱ्या डायरेक्शनला जातोय. दुसऱ्या डायरेक्शनला त्याला बाणाचं चिन्ह दाखवलंय टोकाला. म्हणजेच काय, हा एक किरण आहे, रे. तर मला A ऑप्शनला इकडे दिसतोय किरण किंवा रे. तर या दोघांची जोडी मी जुळवून घेणार. तर अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न पण सॉल्व केलाय. आता आपण चौथा प्रश्न बघूया.
तर स्क्रीनवरती तुम्हाला चौथा प्रश्न दिसत असेल, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा आणि संपात बिंदू यांची नावे लिहा. ऑब्झर्व द फिगर गिवन बिलो अँड राईट द नेम ऑफ पॅरलल लाईन्स, कॉन्करंट लाईन्स अँड पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली आहे आणि त्यावरनं आपल्याला यांची नावे लिहायची आहेत. समांतर रेषा, एक संपाती रेषा आणि संपात बिंदू. तर एक समांतर रेषापासून आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आकृतीमध्ये पॅरलल लाईन्स शोधूया. तर समांतर रेषा म्हणजेच काय? जेव्हा दोन रेषांमधलं अंतर एकसारखं असतं तेव्हा आपण त्यांना समांतर रेषा म्हणतो. म्हणजेच काय? न छेदणाऱ्या रेषा, त्या एकमेकांना कधीच क्रॉस नाही होत. तर आकृतीमध्ये अशा रेषा आपण शोधूया. तर मला या ठिकाणी लाईन बी दिसते, या ठिकाणी मला लाईन एम दिसते आणि या ठिकाणी मला लाईन क्यू दिसते. व्हाईट पेनाने मी मार्क केलाय त्यांना. जर मी यांना बघेल तर आपल्याला दिसेल की ह्या दोघांमधलं अंतर आणि या दोघांमधलं अंतर म्हणजे ज्या तिघांमधलं अंतर एकसारखं असतंय, एकसारखं राहतंय. म्हणजेच काय? यांना मी कितीही वाढवलं तरी या एकमेकांना कधीच छेदणार नाही. तर अशा रेषांनाच आपण समांतर रेषा म्हणतो. तर आपल्याला एक पेर मिळालंय समांतर रेषांचं, तर त्यांना नाव देऊन घेऊ. त्या ठिकाणी आपण लिहून घेऊ रेषा किंवा लाईन बी, लाईन किंवा रेषा, या ठिकाणी यम आणि लाईन क्यू, रेषा क्यू. अशा प्रकारे आपल्याला एक जोडी मिळाली आहे. आता आपण दुसरी जोडी शोधू. जर मी ही ए रेष बघितली, ए लाईन बघितली आणि ही पी लाईन बघितली, तर मी बघू शकतो या ठिकाणी आपल्याला या दोघांमधलं अंतर एकसारखं दिसतंय. म्हणजेच काय? यांना मी कितीही वाढवलं तरी या दोघी रेषा एकमेकांना कधीच छेदणार नाहीत. मग यांना पण मी समांतर रेषा किंवा पॅरलल लाईन्स म्हणू शकतो. तर यांचं पण नाव लिहून घेऊया. रेषा किंवा लाईन ए आणि लाईन पी. अशा प्रकारे आपण पॅरलल लाईन्सच्या सर्व जोड्या शोधल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपल्याला एक संपाती रेषा, कॉन्करंट लाईन्स आणि संपात बिंदू, पॉइंट ऑफ कॉन्करन्स शोधायचा आहे. तर संपाती रेषा, एक संपाती रेषा किंवा कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय? जेव्हा एकाच बिंदूतून तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा छेदतात किंवा त्याच्यातनं क्रॉस होतात, तर त्या रेषांनाच आपण एक संपाती रेषा किंवा कॉन्करंट लाईन्स म्हणतो आणि अशा बिंदूलाच आपण संपात बिंदू म्हणतो. तर चला आपण बघूया आकृतीमध्ये मला तसे काही रेषा दिसत आहेत का. जर मी इथे पॉइंट ए बघितला तर मी बघू शकतो की याच्यातनं रेषा ए, रेषा बी आणि रेषा सी आणि परत ही एक आडवी रेषा जिला की प्रश्नामध्ये नाव नाही लिहिलंय, तिला आपण समजा एल नाव देतो. तर अशा प्रकारे ह्या चार रेषा याच्यातनं क्रॉस होत आहेत. म्हणजेच काय? आपण यांना एक संपाती रेषा किंवा कॉन्करंट लाईन म्हणू शकतो आणि पॉइंट ए लाच आपण संपात बिंदू किंवा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणू शकतो. तर इथे मी लिहिणार रेषा
लाईन्स ए बी सी आणि एल आणि यांचा कॉन्करन्स पॉइंट आहे, संपात बिंदू आहे, ज्या ठिकाणी ज्या पॉइंटमध्ये सर्व रेषा एकमेकांना क्रॉस होत आहेत तो आहे पॉइंट किंवा बिंदू ए. अशाच मला अजून कुठे दिसतंय का? जर मी या ठिकाणी बघितलं पॉइंट दिला तर डी मधनं मला रेषा पी, रेषा क्यू आणि रेषा एल या तिघ रेषा क्रॉस होताना दिसत आहेत. म्हणजेच काय, याला पण आपण संपात बिंदू आणि यांना एक संपाती रेषा म्हणू शकतो. लाईन्स पी क्यू आणि एल, या ठिकाणी या आडव्या रेषेला मी एल नाव दिलंय. तर अशा प्रकारे आपण सर्व कॉन्करंट लाईन बघितल्या आहेत डी पॉइंट पासून निघणाऱ्या, आणि संपात बिंदू किंवा पॉइंट ऑफ कॉन्करन्स, पॉइंट किंवा बिंदू डी. आणखी मला कुठे दिसत आहेत का 3 किंवा 3पेक्षा जास्त रेषा क्रॉस होताना? तर या ठिकाणी पॉइंट सी आहे, जिथनं फक्त रेषा एम आणि रेषा एल या दोघं पास होत आहेत. म्हणजेच काय, ज्यांना मी एक संपाती रेषा नाही म्हणू शकत किंवा कॉन्करन्स लाईन नाही म्हणू शकत. तर आकृतीमध्ये आपल्याला फक्त दोनच पेर मिळत आहेत, दोनच संच मिळत आहेत एक संपाती रेषांचे. तर अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न पण सॉल्व्ह झालाय आणि प्रॅक्टिस सेट 1 या ठिकाणी संपलाय. आय होप तुम्हाला समजलं असेल, आणि काही अडचण असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी अजून सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन.